नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी बनवते आहे आता शेवचे लाडू। तुम्ही बघू शकता शेव पाडले मी एवढे मोठे या शेवयाने। हे बघा पीठ लक्ष्म्यांसाठी गौरायांसाठी बनवते आहे मी आता शेवचे लाडू। मस्त मस्त छान छान सगळं तर घरीच करणार आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता। तर आता मी तयार करते लाडू। मग अशी शेव पाडलेली ना, त्या शेवचे आता लाडू करते। हे बघा तुम्ही बघू शकता। ह्या शेवचं मी आता हे लाडू केलेत छान छान। वाव, गरम गरमच बांधायला लागतात ते, कारण शेव गरम असतानाच ते लाडू करायला लागतात पटपट पटपट। छान पैकी लाडू। हे बघा असे हे लाडू आता अजून भरपूर करायचे, कारण लाडू झाले की चकल्या करायच्या, चकल्या झाल्या की करंज्या करायच्यात। कारण लक्ष्मींना मी सगळं बनवत असते घरीच। सकाळपासून कामच चाललंय। आता आज संडे त्यामुळे सुट्टी असल्यामुळे माझं काम चालू आहे। हे बघा हे असे। तर आता झालेले आहेत लाडू शेवयाचे मस्त। हे बघा तुम्ही बघू शकता असे मस्त छानपैकी लाडू केलेले आहेत मी। हे बघा छान छान। आणि आता करणार आहे मी चकल्या। लक्ष्म्यांना तर सगळंच लागतं, त्यामुळे मी शक्यतो घरीच करण्याचा प्रयत्न करते। कारण बाहेरचं कसलं असतं कसलं नाही, तेल वगैरे नाही कसलं वापरतात, त्यामुळे मग शक्यतो घरातलंच सगळं टाकून करायचं। बघा वाव मस्त होती बघा। तुम्हाला दिसत नाही का काहीच? हे बघा इथं करते मग इथं दिसत। हे बघा तर आता झालेले आहेत चकल्या करून। हे बघा तुम्ही बघू शकता मस्त मस्त चकल्या। सकाळपासून कामच चाललेलं आहे माझं। आता मी काय परत बनवणार करंजी करते आता। खूप हुशार झाला आहे। लाडू तर मगाशीच झालेले आहेत, तुम्ही तर बघितलेले आहेत लाडू। हे बघा आणि ह्या चकल्या आता अजून करंज्या करते। तर आता बनवते मी करंज्या। हे बघा लाटते, तुम्ही बघू शकता छानपैकी लाटायचं काम चाललंय माझं। छान छान सारण भरणार आहे बघा। सारण थोडंच केलंय
कारण लक्ष्म्यांना काही निवदापुरतं लागतं ना, त्यामुळे सगळं थोडं थोडं बनवायचं. कारण शक्यतो करंज्या घरात आम्ही कोण खात पण नाही जास्त, फक्त लक्ष्म्यांनाच निवत, कारण लक्ष्मी आहेत त्यामुळं सगळंच लागतं करायला देवीला. खूप वेळ झालाय, नशीब आज देवाच्या दयेने मला सुट्टी भेटली, संडे, त्यामुळं सगळं मला करता आलं व्यवस्थित. आणि ना देवीचं करायला मला हा ना एवढा आनंद भेटतो ना, देवच मला शक्ती देते, ताकद देते करायला. कारण कसं आहे, दिवसभर थकून जातो ना जीव, जॉबला पण जाते त्यामुळं. पण देवी मला कधी कंटाळा येऊच देत नाही. हे बघा, आपण ना असं म्हणतात की आपण जेवढं करू ना देवीला, तेवढं आपल्याला कधीच कमतरता पडत नाही, कधीच कमी पडत नाही कशाचीच. आता मी ना हे असंच पटपट पटपट करून घेते. मला तर पळपुटावरती लाटायला जमत नाही, त्यामुळे मी ताट घेतले बघा, त्यामुळे तुम्हाला मी पूर्ण नाही दाखवू शकत. हे बघा.